लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी प्रचंड प्रमाणात कल्याणकारी योजना राबवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वश्रेष्ठ प्रशासक होत्या। त्यांच्या विचार वाटेवरून जाण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन वाणीभूषण प्राध्यापक D.N. बिरनाळे यांनी केलं। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यशस्वी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला। शिवशंभू मल्टीपर्पज हॉल, पलूस, तासगाव रोड येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक बिरनाळे बोलत होते। प्राध्यापक बिरनाळे म्हणाले, 300 वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इंदूरमध्ये सर्वसामान्यांच्या हिताचं राज्य जपलं, संघर्षामध्ये टिकवलं, संस्कृती टिकली तरच आपला समाज टिकू शकतो, म्हणून त्यांनी संस्कृती रक्षणाचं काम केलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना शेतसारा माफ तसेच सामाजिक कामासाठी योग्य व्यक्तींना जमिनी करारपट्ट्याने देणे अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी त्या काळात राबवले होते। अनेक किल्ले बांधले, नदीवरती घाट बांधले, हम रस्ते बांधले, वृक्षारोपणाचे प्रचंड काम त्यांनी केलं। असं विधायक काम करणाऱ्या अहिल्यादेवींनी वस्त्रे आणि दागिने हे सौंदर्य नसून समाजाच्या सेवाभावी वृत्तीने सेवा करणे आणि लोकांसाठी कार्यरत राहणे म्हणजे खरं सौंदर्य असतं हे दाखवून दिलं। आजच्या काळात स्त्रियांनी अहिल्यादेवींचा हा आदर्श घेणं गरजेचं आहे। प्रदीपप्पा कदम यांनी स्वागत व प्रस्तावित केलं। प्रदीपप्पा कदम म्हणाले, अहिल्यादेवींचा आदर्श घेत आज समाजात स्त्रियांनी सर्व क्षेत्रात आघाडी घेतली आहे। पलूस तालुक्यातील मुलींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केलाय। अत्यंत हिमतीने त्यांनी राज्य सांभाळलं होतं। इंग्रजांच्या काळात मराठा साम्राज्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं कार्य अहिल्यादेवींनी केलं। स्त्री पुरुषांचा असा कोणताही भेदभाव न करता त्यांनी राज्य चालवलं। खऱ्या अर्थाने त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पुढे जाण्याची आवश्यकता आहे। विशेषतः मुलींनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे। प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव व विद्यार्थिनी साक्षी संतोष वायदंडे यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली। यावेळी जनता विद्यालय बांबवडे, पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार विद्यालय पलूस, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळी, सौ विजयमाला कदम माध्यमिक आश्रमशाळा सांडगेवाडी, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस, श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची, स्वामी रामानंद नगर महाविद्यालय रामानंद नगर या विद्यालयासह विविध महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब कटारे, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे, विकास आरबुणे, पैलवान संभाजी जाधव, आदर्श मुख्याध्यापक A.T. पाटील, अमीर पठाण, दौलतराव पाटील, राहुल पाटील, हिम्मत सिसाळ, सागर सुतार, तौफिक मुल्ला, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे, अभिजित सावंत, विशेष कार्यकारी अधिकारी शामराव सूर्यवंशी, सागर कदम, सागर मासाळ, सुमेध परीट, ओमकार परबत, आशिष सूर्यवंशी, संतोष कदम, अभिजित कदम, अनिल पाटील, उल्हास पाटील, भास्कर संगपाळ, सचिन कोराडे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते। विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कुमार शिंदे यांनी आभार मानले। अभिजित सावंत यांनी सूत्रसंचालन केलं। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।